कस्तुरी हर्षद पाटील. वहिनींना विनंती आहे तुमच्या शुभ हस्ते कस्तुरी हर्षद पाटील यांचा शुभ सत्कार कोमल भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातो. लगेच तिथेच उभे राहायचं आहे. कोमल वहिनींचा देखील सत्कार केला जाईल. कस्तुरी वहिनींना विनंती करतोय तुम्ही तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा. जोरदार टाळ्या वाजवा. तसेच ही लाईव्ह टुर्नामेंट आपण पाहताय. सुजित महालुंगे जानवल गावचा एक व्यक्तिमत्व. या विनंती आहे तुम्हाला समोर या. तुमचा देखील सत्कार समारंभ केला जातोय. साई सन्मानानं संजय शेठ टायगर यांच्या शुभ हस्ते तुमचा सत्कार केला जाईल. सुजित राजाराम महालुंगे जानवल गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. यंग डॅशिंग आमचा भाचा देखील आहे, आमचा बंधू देखील आहे. त्यांच्या शुभ हस्ते ही स्पर्धा तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचते. तसेच वरिष्ठ व्यक्तिमत्व मधुकर गोविंद भोईर हे देखील इथे उपस्थित. त्यांचा देखील साई सन्मानानं सत्कार होते. या मंचावरती मी विनंती करेन सचिन घरत यांना तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. टाळ्या वाजवण्यात कंजूसपणा करू नका. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली. बक्षीस वितरणाकडे आपण वळलेलो आहोत. तसेच सचिन भोईर यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. या सचिन भोईर. मी मयूर पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांची टीम दुसरा क्रमांक पटकावला भालचंद्र पाटील यांचा देखील सत्कार होतोय. या मंचासमोर आपला सत्कार केला जाईल. जितू गोट्या यांच्या शुभ हस्ते भालचंद्र पाटील यांचा सत्कार होते. तसेच प्रिन्स 11 संघाचे संघमालक सचिन समय या मंचावरती तुमचा देखील सन्मान केला जाईल. तसेच कल्पेश पाटील तुम्ही पण या. मी सतीश शेळके यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते त्यांना शाल परिधान करायचे. एक मायूची शाल आणि पुष्पगुच्छ परिधान करून प्रिन्स 11 संघाचे करता धरता. तसेच शाही सन्मान होतोय. तसेच महेश घरत एक गोंधळवली गावचं व्यक्तिमत्व यांचं या स्पर्धेसाठी तब्बल 2000ची देणगी. त्यांना विनंती करतोय आपण या समोर मंचावरती तुमचा सत्कार मी विनंती करतोय भालचंद्र पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. भालचंद्र विठ्ठल पाटील तुमच्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. महेश घरत. तसेच नेक्स्ट आपण जर विचार केला आजच्या दिवसामध्ये तब्बल 30 ट्रॉफीज त्यांनी परिधान केल्या. जितू गोट्या पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी विनंती करतोय सचिन भोईर यांना तुम्ही तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या जितू गोट्या पाटील यांच्यासाठी. लग्नाच्या बंधनात देखील अडकलेत. 18-19 तारीख नक्कीच आपण यायचं आहे. जितू गोट्या पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. तसेच सचिन घरत आपण मोर्या चायनीज
यांना विनंती करतो या आपण तुमचा साई सन्मानानं सत्कार केला जाईल. आशिष पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते सचिन घरत यांचं सत्कार करायचं आहे. तसेच सह्याद्री गार्डन धाब्याचे संघ मालक मयूर पाटील यांचा इथे सत्कार होते. मेहुल पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते मयूर पाटील यांचा सत्कार करायचा आहे. अंबाडी परिसरामध्ये जर आपण गेलात तर त्यांच्या नक्कीच धाब्याला भेट द्या. तसेच यावर्षीचा विजेता संघ संजय शेठ टायगर यांचा सत्कार होते. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मी निलेश पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते संजय शेठ यांचा सत्कार करायचा आहे. तसंच ज्यांनी दुसरा क्रमांक पटकावला हर्षद पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होते. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी एक टीम खर्च घेतली. मी केतन भोईर यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते हर्षद पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तसेच भालचंद्र पाटील देखील होते त्यांचा सत्कार झालेला आहे. तुम्ही पण या भाऊ तुमच्या शुभ हस्ते हर्षद पाटील केतन भोईर आणि भालचंद्र पाटील तिघांचं फोटो सेशन होईल. तसेच आजच्या पूर्ण दिवसामध्ये तसेच आपल्या प्रत्येक टुर्नामेंट होत्या त्याच्यामध्ये सुमधुर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. हिंदी कॉमेंटेटर यासिर सर यांचा स्वतः मी माझ्या हस्ते सत्कार करणार आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा यासिर सरांसाठी. त्यांचा खूप मोठा योगदान या स्पर्धेसाठी असतो. आपले लाडके यासिर सरांसाठी टाळ्या वाजवा. तसेच संदीप पाटील आशिष पाटील यांचा देखील सत्कार बाकी. या मंचावरती त्यांनी टीम घेतलेली शब्द पाडून दिल्याने आशिष पाटील यांनी या मंचावरती तुमचा सत्कार होतो. या ठिकाणी मी विनंती करतोय तुषार भोईर यांना तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. टाळ्या वाजवा आशिष पाटील यांच्यासाठी. कुठेतरी मोठेपणा केला आणि एक टीम त्यांनी विकत घेतली. त्यांचा देखील यावर्षी धूमधाम मध्ये लग्न आहे. जोरदार टाळ्या वाजवा आशिष पाटीलसाठी. तसेच आजच्या दिवसामध्ये ज्यांनी पंचगिरी केली स्वप्नील पाटील या समोर स्वप्नील पाटील त्यांचा देखील सत्कार केला जाईल. मी तुषार भोईर यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते स्वप्नील पाटील खंबाला यांचा सत्कार करायचा आहे. सचिन जाधव तुम्ही देखील या. तसेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला वारेटगावचे सुपुत्र जगदीश या मंचावरती अनेक प्रकारचे गाणी त्यांनी वाजवले आजच्या दिवसामध्ये. मी सचिन जाधव यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते जगदीशाचा सत्कार केला जाईल. जगदीश यांचा सत्कार केला जाईल सचिन जाधव यांच्या शुभ हस्ते. तसेच दरवर्षी मेहुल पाटील या स्पर्धेला उपलब्ध असतात त्यांना देखील विनंती करतो या मंचावरती
मी सूरज पांडे यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते मेहुल प्रकाश पाटील यांचा सत्कार केला जाईल। मागच्या टुर्नामेंटमध्ये मेहुल पाटील यांनी टुर्नामेंटसाठी योगदान दिलेला तब्बल 2000ची देणगी दिलेली मागच्या मॅचमध्ये ज्या SS स्पोर्टने आयोजित केलेला। जोरदार टाळ्या वाजवा मेहुलसाठी। तसेच पूर्ण दिवसामध्ये लाईव्ह टेलिकास्ट ज्याने SK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून दाखवला वैश्विक गुलवी एक छोटा व्यक्तिमत्व हे समोर तुझा देखील सत्कार केला जाईल। या ठिकाणी मी धनय पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते तसेच तब्बल 2000ची देणगी दिलेली महेश घरत यांना विनंती करतोय आपण या समोर तुमचा सत्कार शाही सन्मानानं जितेश पाटील धन्यवाद त्यांचा सत्कार झालेला आहे। खरिवली गावचे स्पीकर अमर कुठे असेल तर या मंचावरती, अमरचे पप्पा असतील तर या। अतिशय देखणं आयोजन नियोजन स्टेज देखील चांगलं या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून या अमर खरिवली गावचे मंचावरती या। लग्न समारंभामध्ये देखील त्यांना आपण बोलवू शकता सस्त्यात मस्त। या अमर जोरदार टाळ्या वाजवा अमरसाठी, चांगलं देखणं आयोजन त्यांच्या माध्यमातून घडलं। जितू गोटे यांनी त्यांना बोलवलेलं त्यांच्या मैत्रीच्या खातीर त्याने योगदान दिलं। चला चुकून जर कोण राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय। तसेच एक मुद्दाहून आम्ही एक सत्कार ठेवलेला सतीश जे शेळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय या मंचावरती। मी सुजित मालुंगे यांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार करायचा आहे। सुजित महालुंगे यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते सतीशजी शेळके। जोरदार टाळ्या वाजवा, त्यांच्या अथाट परिश्रमाने ही स्पर्धा पार पडली। सतीशजी शेळके समीर शेळके यांचे मोठे बंधू। तसेच चला बक्षीस समारंभाकडे बोलूया आपण। शेवटच्या मॅच मध्ये ज्यांनी चांगली गोलंदाजी केली त्यांनी चांगली फलंदाजी केली, मॅन ऑफ द मॅच जाते दर्शन शेलार। जोरदार टाळ्या वाजवा दर्शन शेलार साठी। अंतिम मॅच मध्ये चांगलं खेळ केलं। संजय शेठ यांना विनंती करतोय, थोडेसे स्टार्टिंग मध्ये ते नाराज होते संघावरती पण नंतर खुश झाले। जो खेळ केला दर्शननं परेशनं देखील, टाळ्या वाजवा दर्शन शेलार साठी। उगवता सितारा मागच्या वर्षीचा उगवता सितारा तो खिलाडू होता दर्शन शेलार। काय खेळ केला आजच्या दिवसामध्ये, 37 धावा नाबाद केलेल्या तिसऱ्या मॅच मध्ये। चला बक्षीस जास्त नाहीये, 4 बक्षीस आहेत त्याच्यामध्ये धनय पाटील यांची जर आपण धनय पाटील यांचा विचार केला तर या PC ला देखील तो मागे करतोय, तेवढी त्याची कॅल्क्युलिटी चांगली
त्यानेच मला सुचवली ती 4 नावा. रायझिंग स्टार म्हणून आपण एक ट्रॉफी ठेवलेली या ठिकाणी, ती जाते. कोण असेल रायझिंग स्टार या वर्षीचा? रायझिंग स्टार खिलाडू आहे प्रिन्स 11 संघाचा वेदांत. जोरदार टाळ्या वाजवा. त्याने बॅटिंग केली, बॉलिंग केली, अप्रतिम खेळ. जोरदार टाळ्या वाजवा रायझिंग स्टार्स. चला ट्रॉफी द्यायची. या जितू गोटे पाटील, तुम्ही सर्व आपले मान्यवर थोडे उठा. सतीश शेळके घ्यायला पाहिजे. हॅलो, बेस्ट बॉलर साठी देखील ट्रॉफी या ठिकाणी. बेस्ट बॉलरचा पारितोषिक जातोय प्रिन्स 11 संघाचा सचिन पाटील धनी उर्फ धनी. चला इथे कोण असेल त्यांच्या संघाचा ते घेऊन जा. बेस्ट बॉलर सचिन महादू पाटील. चला जितेश पाटील, तुझ्या शुभ हस्ते द्यायचे. बेस्ट बॉलर जातोय सचिन पाटील, सचिन महादू पाटील. चांगला खेळ केला, ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याच्या गोलंदाजीनं चांगल्या चांगल्या खेळाडूंना चकवा दिला. बेस्ट बॅट्समन म्हणून देखील एक ट्रॉफी या ठिकाणी उपलब्ध होती. बेस्ट बॅट्समन ट्रॉफी जाते दर्शन शेलार याला. जोरदार टाळ्या वाजवा दर्शन शेलार याच्यासाठी. स्वतः त्यांनीच ती परिधान केलेली. मी विनंती करतोय भालचंद्र पाटील, मधुकर भुवीर यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते द्यायची ती. खूप चांगलं खेळ आजच्या दिवसामध्ये दर्शन न केलं. नो डाऊट नेक्स्ट आपण बक्षीस देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजचा जर विचार केला, मी 3 नावं घेईन. 3 नावं तुम्ही लगेच सांगायची आहेत. प्रथम नाव आहे सचिन पाटील, द्वितीय नाव आहे हर्षद पाटील, तिसरा नाव आहे दिव्येश ठाकरे. यांच्यामध्ये कोणता खेळाडू असेल? जोरदार टाळ्या वाजवायचे. त्यानंतर लगेच मॅन ऑफ द सिरीज जाते हर्षद पाटील. जोरदार टाळ्या वाजवा. जो ललित पाटील द्या या ठिकाणी कूलर स्पॉन्सर केलेला. पार्थ बाब्या यांच्याकडून देखील एक ट्रॉफी होती. हर्षद पाटील यांना कूलर जातोय. मला तरी वाटते 6 वर्षामध्ये 3 ते 4 कूलर त्यांनी जिंकलेत. हर्षद पाटील, पार्थ बाब्या तुम्ही देखील या. ललित कुमार श्री ललित अरुण पाटील यांच्या माध्यमातून ही कूलरची व्यवस्था केलेली. कैलास कूलर दिला जातो या ठिकाणी. जोरदार टाळ्या वाजवा.
कुण चुकून कोणाचा जर सत्कार राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि हॅलो, ही स्पर्धा इथेच संपली असं मी जाहीर करतोय. सॉरी. चला चौथी ट्रॉफी जाते. चतुर्थी ट्रॉफी कोण? आशु वॉरियर्स. या संघ प्लीज संघ या लगेच. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जाईल. हॅलो 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 हॅलो. जोरदार टाळ्या वाजवा आशु वॉरियर संघासाठी. चौथा बक्षीस. चला प्रिन्स 11 संघ तृतीय पारितोषिक. वेदांत पाटील यांचा संघ कर्णधार होते. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला. रायझिंग स्टार राहिले. दोन्ही सचिनने चांगला खेळ केला या ठिकाणी. चला जितू गोट्या तुम्ही पण उठा. सचिन भोईर तुम्ही उठा. तुमच्या शुभ हस्ते दिले जातील. चला हर्षद पाटील यांचा संघ एसबी वॉरियर्स सेकंड पारितोषिक जातोय. तब्बल 15,000 रुपये पारितोषिक आणि एक ट्रॉफीज दिली जाते एसबी वॉरियर संघाला. द्वितीय पारितोषिक तब्बल 15,000 रुपये आणि एक ट्रॉफी. हर्षद पाटील यांचा संघ आणि भालचंद्र पाटील यांचा संघ. तुषार भोईर यांनी एकटी झुंज दिली अंतिम मॅच मध्ये. चला दुसरा प्रथम पारितोषिक तब्बल 20,000 रुपये आणि एक ट्रॉफीज दिली जाते संजय शेट टायगर. जोरदार टाळ्या वाजवा संजय शेट टायगर संघासाठी. तब्बल 20,000 रुपये आणि सतीश शेळके यांना घ्या समोर. सतीश शेळके अनेक मान्यवर यांच्या शुभ हस्ते दिली जाते. परेश पाटील यांनी षटकार ठोकला. तब्बल 20,000 रुपये आणि एक ट्रॉफीज परिधान केली जाते. या वर्षीचा सीपीएलचा विजेता संघ ठरतोय संजय शेट टायगर. आयकॉन प्लेयर सचिन पाटील, दर्शन शेलार, परेश पाटील आणि पूर्ण टीम. चला गाणी वाजवायचं. एक शेवटचं गाणी होईल. सगळ्यांना नाचायचं आहे आणि मोठी